हॅलो सुवर्णमयी. एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली आहे का? गृहिणी यूट्यूबवर सगळ्यात जास्त कोणते व्हिडिओ बघतात? तर डेली रुटीन, मॉर्निंग रुटीन, इव्हनिंग रुटीन किंवा अ डे इन माय लाईफ. कारण आपल्याला दुसऱ्यांचं आयुष्य बघण्यात इंटरेस्ट असतो म्हणून नाही, तर आपलं आयुष्य थोडं जास्त व्यवस्थित कसं करता येईल ह्याच्या टिप्स आपल्याला कुठे मिळतील ह्याच्या शोधामध्ये आपण असतो. कुणाचं तरी रुटीन बघून आपल्याला सुद्धा काही नवीन आयडियाज मिळतात, नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते, नवीन कल्पना मिळतात आणि मी सुद्धा असं काहीतरी करू शकते, करून बघायला हरकत नाही हा विश्वास निर्माण होतो. यावरूनच एक गोष्ट स्पष्ट होते की रुटीनची गरज प्रत्येक गृहिणीला वाटते. फक्त ते आपल्या आयुष्याला जुळेल असं बनवलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण समाजात असं मानून चालतो की दिवसाचं वेळापत्रक किंवा नियोजन, प्लॅनिंग ह्या गोष्टी फक्त नोकरी करणाऱ्या लोकांसाठीच असतात. कारण त्यांना ऑफिसची एक ठराविक वेळ असते, मीटिंग्ज असतात, प्रोजेक्ट सबमिट करायच्या डेडलाईन्स असतात. पण गृहिणीचं काय होतं? घरचंच तर काम आहे, कधी पण करू, काय फरक पडतोय? आणि इथूनच आपल्या आयुष्यातला सगळा गोंधळ सुरू होतो. कारण घरचं काम हे कधीच लिमिटेड किंवा ठराविक असं नसतं. त्याला ठरलेली वेळ नसते, ठरलेली सुट्टी नसते. आणि खरं सांगायचं तर आजचं माझं सगळं काम पूर्ण झालं असं समाधान गृहिणीला आयुष्यात क्वचितच मिळतं. म्हणूनच एखाद्या गृहिणीसाठी स्वतःचं वेळापत्रक किंवा टाईम टेबल असणं ही कुठलं तरी उगाच काढलेलं फॅड किंवा नाटक नाही आहे, तर ती तिच्या मानसिक शांततेची सगळ्यात मोठी गरज आहे. ज्या स्त्रीकडे स्वतःचा असा काही ठरलेला दिनक्रम नसतो ना, ती बहुतेक वेळा दिवसभर खूप बिझी राहते, पण आतून मात्र समाधानी नसते. असं का होतं? कारण तिचा पूर्ण दिवस फक्त समोर जशी परिस्थिती येईल त्याप्रमाणे काम करण्यात जातो. कोणी उठलं की चहा करायचा, कुणाला भूक लागली की किचन गाठायचं, कुणी काही मागितलं की ते आणून द्यायचं. म्हणजे तिचा पूर्ण दिवस इतरांच्या वेळेनुसार चालतो. तिचं स्वतःचं असं काही टाईम टेबलच नसतं. आणि तुमचा असा अस्ताव्यस्त दिनक्रम असतो ना, तेव्हा हळूहळू 3 गोष्टी खूप वाढायला लागतात: मानसिक थकवा, चिडचिड आणि त्यामुळे घराची शांती कुठेतरी हरवत जाणं. आणि म्हणूनच गृहिणीने स्वतःचं वेळापत्रक बनवणं जास्त गरजेचं आहे. कदाचित तुम्हाला अजून जास्त मेहनत करण्याची गरज नसेल, तर एका साध्या पण स्वतःला सूट होईल अशा रुटीनची गरज असेल. आपलं दिवसाचं एक ठराविक रुटीन असेल ना, तर त्याचा मुलांवर सुद्धा खूप पॉझिटिव्ह परिणाम होतो. घरात जर रोजचं एक साधारण सारखं असणारं डेली रुटीन असेल ना, जेवणाची वेळ, झोपेची वेळ, घरातलं वातावरण स्थिर असेल, तर मुलांना सुरक्षितपणा जास्त जाणवतो. कारण तिथे रोज नवीन गोंधळ, रोज नवीन शोधाशोध नसते. आणि अजून एक फायदा म्हणजे रुटीनमुळे आपलं मोटिवेशनवर अवलंबून राहणं कमी होतं. उदाहरणार्थ, जर रोज संध्याकाळी किंवा सकाळी चालायला जाण्याची वेळ साधारण ठरलेली असेल, तर त्यासाठी रोज वेगळं मोटिवेशन लागत नाही. ती गोष्ट तुमच्या स्वभावाचा, तुमच्या दिवसाचा एक भाग बनते. रोज चालायला कधी जाणार ह्याचा डिसिजन घेण्यात मेंटल एनर्जी खर्च होत नाही. म्हणूनच शिस्तशीर लोकांचं रुटीन परफेक्ट नसलं ना, तरी त्याचं बेसिक स्ट्रक्चर साधारण ठरलेलं असतं. आणि कदाचित म्हणूनच ते मनाने सुद्धा थोडे शांत दिसतात. आता आपल्या आयुष्याला सूट होईल असं डेली रुटीन कसं बनवायचं आणि ते आपल्या प्रॅक्टिकल आयुष्यात कसं आणायचं ह्याच्या 10 सोप्या स्टेप बघू. पहिली गोष्ट आहे, दिवसाची सुरुवात एका ठराविक वेळेला करा. रोज एकाच वेळी उठण्याची सवय लावली की शरीर आणि मन त्या वेळेनुसार तयार व्हायला लागतं. आपल्या शरीराचं पण एक घड्याळ असतं आणि त्याला त्या वेळेला त्या गोष्टी करण्याची सवय लागलेली असते. त्यामुळे मग उठण्यासाठी रोज स्वतःशी भांडावं लागत नाही. सकाळची धावपळ कमी होते, कामांची सुरुवात वेळेत होते आणि दिवसभर उशीर झाला ही भावना त्रास देत नाही. लवकर उठणंच महत्त्वाचं आहे असं नाही, पण ठराविक वेळी उठणं महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही ज्या वेळेला उठाल तिथून पुढे 3 तासात तरी तुमचं सकाळचं काम आणि दुपारचं जेवण एवढं तरी काम नक्कीच पूर्ण होऊ शकतं. आणि रुटीनमध्ये एक सातत्य आलं ना, की दिवस जास्त नियोजनबद्ध, शांत आणि कमी टेन्शनचा वाटायला लागतो. दिवसाची चांगली सुरुवात आपल्या संपूर्ण दिवसाचा मूड ठरवते. दुसरी गोष्ट आहे, सकाळची पहिली 30 मिनिटं फोनपासून दूर ठेवा. किंवा मग ह्याच्यापेक्षा चांगला नियम तुम्ही असा करू शकता की नाश्ता आणि जेवणाची सगळी तयारी होईपर्यंत मी फोनला हात लावणार नाही. कारण ज्या क्षणी आपण फोन हातात घेतो ना, त्या क्षणी आपलं लक्ष लगेच मेसेज, सोशल मीडिया किंवा इतरांच्या आयुष्यामध्ये अडकून पडतं. टाईम वेस्ट करून दिवसाची सुरुवात केली की मग पुढे तो परिणाम पूर्ण दिवसावर होतो. त्याच्याऐवजी एकतर पहिली 10 ते 15 मिनिटं तरी स्वतःसाठी ठेवा. प्रार्थना करा, थोडा व्यायाम करा
किंवा फक्त बिछाण्यावर 15-20 मिनिट पडून दिवसातली महत्त्वाची कामं ठरवून घ्या. दिवसाची सुरुवात जर स्वतःवर लक्ष केंद्रित करून केली ना, तर दिवसभर मन जास्त शांत, पॉझिटिव्ह आणि एकाग्र राहायला मदत होते. तिसरी गोष्ट आहे, रोजची कामं ठराविक क्रमाने करा. खूप कामं एकदम समोर दिसली ना की मेंदू एकदम शटडाऊन होतो. रोजच कोणतं काम आधी आणि कोणतं काम नंतर हा विचार करण्यात सुद्धा बराच वेळ आणि मेंटल एनर्जी खर्च होते. पण कामांचा एक ठरलेला क्रम असेल तर प्रत्येक वेळी नवीन निर्णय घ्यावा लागत नाही. उदाहरणार्थ, उठल्यावर बेड आवरणं, त्यानंतर चहा, मग स्वयंपाक, घराची साफसफाई, असा एक क्रम ठरलेला असला ना की कामं जास्त सहज आणि स्पीडनी पूर्ण होतात. डोक्यातला गोंधळ कमी होतो, वेळ वाचतो आणि मनावरचा ताणसुद्धा कमी होतो. चौथी गोष्ट आहे, दिवसभरातली फक्त 3 महत्त्वाची कामं ठरवा. कारण गृहिणीची कामं कधीच संपत नाहीत. म्हणूनच आज सगळंच पूर्ण करायचं हा विचार रिअलिस्टिक नसतो आणि त्यातून फक्त टेन्शन वाढतं. त्याच्याऐवजी त्या दिवसातली सगळ्यात महत्त्वाची 3 कामं आधी ठरवून घ्या आणि ती पूर्ण करण्यावर लक्ष द्या. आणि जर बाकीची काही छोटी कामं राहिली तरी स्वतःला दोष देऊ नका. कारण आपण किती कामं केली ह्याच्यावर नाही, तर महत्त्वाची कामं पूर्ण झाली की नाही ह्याच्यावर आपला दिवस यशस्वी झाला की नाही हे ठरतं. हा जो छोटासा बदल आहे ना, तो तुमच्यावरचा खूप मानसिक ताण कमी करेल. 5वी गोष्ट आहे, घरातल्या प्रत्येक कामासाठी एक अंदाजे वेळ ठरवा. एखाद्या कामाला आपल्याला किती वेळ लागतो ह्याचा साधारण अंदाज आपल्याला असतो. आणि आत्तापर्यंत कधी लक्ष दिलं नसेल ना, तर एखादं काम किती वेळ करायचं ह्याची साधारण वेळ तुम्ही मनामध्ये आधीच ठरवून घ्या आणि त्या वेळेमध्ये ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर छोटी मोठी कामंसुद्धा नकळत खूप वेळ घेतात. कधीकधी आपण त्या कामाच्या मध्येच हातामध्ये मोबाईल घेतो आणि त्यामध्ये कितीतरी वेळ निघून जातो आणि मग महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळच राहत नाही. एकदा जर आपल्याला ही सवय लागली ना की मला ह्या कामासाठी एवढा वेळ लागतो, त्याच्या सुरुवातीला घड्याळाकडे बघायचं आणि ते किती वेळात पूर्ण झालं हे बघत राहण्याची दिवसभर सवय लागली. ते किती वेळात पूर्ण झालं हे बघत राहण्याची दिवसभर सवय लागली ना, तर आपण मनाने जागरूक राहतो आपल्या वेळेसाठी. उदाहरणार्थ, साफसफाईसाठी 30 मिनिटं, कपडे घडी करण्यासाठी 20 मिनिटं किंवा स्वयंपाकाला साधारण 1 ते 1.5 तास पुरेसा असतो, जर भाजी वगैरे निवडलेली असेल तर. आता ह्याचा अर्थ असा नाही आहे की घड्याळ बघत सतत टेन्शनमध्ये काम करायचं. ह्याचा अर्थ एवढाच आहे की आपण काम करताना जरी घरात असलो तरी वेळेचं भान ठेवून काम करायचं, म्हणजे आपलं काम दिवसभर ताणलं जात नाही. शिवाय जेव्हा आपण कामाला एक ठराविक मर्यादित वेळ देतो ना, तेव्हा कामसुद्धा जास्त लक्ष देऊन करतो आणि वेळेमध्ये अर्थातच पूर्ण होतं. 6वी गोष्ट आहे, रुटीनमध्ये स्वतःसाठी सुद्धा वेळ लिहा. गृहिणींच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे सगळ्यांसाठी वेळ काढला जातो, पण स्वतःच्या गरजा मात्र मागे पडतात. म्हणूनच तुमच्या डेली रुटीनमध्ये रोज किमान 1 ते 1.5 तास तरी स्वतःसाठी ठेवा. त्यात व्यायाम, वाचन आणि एखादा छंद बसवू शकता किंवा असं काहीही जे तुम्हाला आनंद आणि मानसिक शांतता देतं. तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा चांगल्या अवस्थेत असाल तरच घर जास्त उत्साहाने आणि संयमाने सांभाळाल. चिडचिड करून आपल्याला स्वतःला तर त्रास होतो, पण घरातल्यांना सुद्धा होतो. 7वी गोष्ट आहे, जेवण आणि स्वयंपाकाचं साधं नियोजन करा. रोज सकाळी किंवा स्वयंपाकाच्या वेळी आज काय बनवायचं हा एकच प्रश्न खूप वेळा टेन्शन निर्माण करतो. त्यासाठी आठवड्याचं अगदी साधं जेवणाचं नियोजन करून ठेवा. प्रत्येक दिवसाचा मेन्यू अगदी काटेकोर असलाच पाहिजे असं नाही, पण एक साधारण कल्पना असली ना तरी खूप फरक पडतो. आपल्या घरातल्यांच्या आवडीप्रमाणे सगळ्यांना विचारून पाहिजे तर साधारण 15 दिवसाचं मेन्यूचं एखादं वेळापत्रक बनवून ठेवायला हरकत नाही. त्यामुळे मग बाजारातून काय आणायचं, काय भिजत घालायचं किंवा कोणती तयारी आधी करायची हे वेळेवर करता येतं. डिसिजन घेण्यामध्ये जो वेळ जातो तो वेळ आणि मानसिक थकवा दोन्ही कमी होतात आणि स्वयंपाकसुद्धा आपल्याला जास्त शांतपणे करता येतो. 8वी गोष्ट आहे, थोडा एक्स्ट्रा किंवा बफर टाईम ठेवा. घरात सगळं आपल्या प्लॅनप्रमाणेच होईल असं क्वचितच घडतं. अचानक पाहुणे येतात, मुलांचं एखादं काम निघतं, एखादा फोन किंवा इतर अनपेक्षित गोष्टी होतातच. म्हणूनच दिवसाचं वेळापत्रक प्रत्येक मिनिटाने भरून ठेवू नका. 2 कामांच्या मध्ये थोडा मोकळा वेळ ठेवा. त्यामुळे एखादं काम अपेक्षेपेक्षा थोडं लांबलं तरी पुढचं सगळं वेळापत्रक बिघडलं असं होत नाही. कारण आपलं काय असतं, एखादं काम वेळेत पूर्ण झालं नाही की पुढचं सगळं वेळापत्रक आपण असंच सोडून देतो आणि मला काही हे जमत नाही असं ठरवून टाकतो. त्यामुळेच बफर टाईम म्हणजे वेळ वाया घालवणं नसतं, तर अनपेक्षित येणाऱ्या प्रसंगांसाठी केलेली शहाणी तयारी असते.
9वी गोष्ट आहे, रात्रीचा अर्धा ते पाऊण तास तरी पुढच्या दिवसाची तयारी करा. झोपण्यापूर्वी फक्त अर्धा ते पाऊण तास काढून पुढच्या दिवसाची थोडीफार तयारी करून ठेवली ना, जसं दुसऱ्या दिवशीचे कपडे, डब्याची तयारी, लागणाऱ्या वस्तू, काही भिजवून ठेवायचं असेल तर ते भिजवून ठेवणं, सकाळी लवकर डबा करायचा असेल तर भाजी कापून फ्रीजमध्ये ठेवायला सुद्धा हरकत नसते. किंवा मग दुसऱ्या दिवसाचं एक साधारण वेळापत्रक आदल्या दिवशीच बनवून ठेवू शकता. त्यामुळे मग सकाळी हे कुठे आहे, मला आता काय करायचं आहे, अशी धावपळ कमी होते. दिवसाची सुरुवात गोंधळाने होत नाही तर शांतपणे आणि आत्मविश्वासाने होते. रात्री हा अर्धा ते पाऊण तास दिला ना की दुसऱ्या दिवशी आपलं डोकं खूप शांत राहायला मदत होते. 10वी गोष्ट आहे, परफेक्ट रुटीन नाही तर टिकणारं रुटीन बनवा. कारण इथं कितीतरी महिला एक खूप मोठी चूक करतात. त्या इंटरनेटवर, सोशल मीडियावर दिसणारे परफेक्ट डेली रुटीन बघतात. पहाटे 5 वाजता उठणं, ध्यान, व्यायाम, जर्नल रायटिंग, फॅन्सी हेल्दी नाश्ता आणि नेहमी काचेसारखं परफेक्ट चमकणारं घर. हे सगळं रीलमध्ये, व्हिडिओमध्ये बघायला खूप छान वाटतं. त्या उत्साहाच्या भरात 2 दिवस ते रुटीन पाळण्याचा प्रयत्न करतात आणि तिसऱ्या दिवशी ते रुटीन पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळतं. कारण ते रुटीन त्यांच्या खऱ्या आणि प्रॅक्टिकल आयुष्यासाठी बनलेलंच नसतं. सगळ्यात आधी एक गोष्ट मनाशी पक्की समजून घ्या. वेळापत्रक म्हणजे प्रत्येक मिनिटाचं नियोजन नाही. तुमची साधारण उठायची वेळ, नाश्त्याची वेळ, किचन आवरण्याची वेळ, दुपारचा थोडासा आराम, स्वतःसाठी काढलेला 1-1.5 तास, इतर काही बाहेरची कामं असतील, मुलांची काही कामं असतील, अभ्यास असेल, रात्रीचं जेवण, साफसफाई आणि दुसऱ्या दिवसाच्या तयारीचा पाऊण तास. बस एवढंच ढोबळ नियोजन करण्याची गरज असते. अतिनियोजन करायची अजिबात गरज नाही. खरं तर रुटीनचं यश परफेक्शनमध्ये नसतं, तर ते रुटीन तुम्ही किती रेग्युलरली फॉलो करू शकता ह्याच्यामध्ये असतं. एखादा दिवस बिघडला, काही कामं राहिली किंवा वेळापत्रक पाळता आलं नाही तरी स्वतःला दोष देऊ नका. दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने सुरुवात करा. वर्षभर चालेल असं साधं, रिअलिस्टिक आणि तुमच्या आयुष्याला जुळणारं रुटीनच शेवटी सगळ्यात जास्त उपयोगी पडतं. आणि 11वा बोनस पॉईंट आहे, मोबाईल वापरण्यासाठी ठराविक वेळ ठेवा. कारण आजच्या काळात मोबाईल गरजेचा आहे, पण न कळत तो आपला बराच वेळ खाऊन टाकतो. कुणाचा तरी 2 मिनिटांसाठी कॉल येतो, त्यासाठी आपण फोन हातात घेतो आणि त्यानंतर स्क्रोलिंगमध्ये कधी अर्धा 1 ताससुद्धा निघून जातो, ते कळत नाही. म्हणूनच सोशल मीडिया, व्हिडिओ किंवा चॅटिंगसाठी दिवसातला ठराविक वेळ निश्चित करून ठेवा. कामाच्या वेळी शक्यतो फोन बाजूला ठेवा. या एका गोष्टीवर कंट्रोल ठेवला ना तर वेळच नाही तर लक्ष आणि मानसिक शांततासुद्धा वाचते. आपल्या सगळ्यांनाच, अगदी मलासुद्धा सगळ्यात जास्त काम या एकाच मुद्द्यावर करण्याची गरज आहे. रुटीन म्हणजे स्वतःला बंधनात ठेवणं नाही, तर त्याने आपलं आयुष्य थोडं जास्त सोपं, शांत आणि व्यवस्थित होतं. तुमचं रुटीन आजपासून अगदी छोट्याशा एका बदलाने सुद्धा सुरू होऊ शकतं. गृहिणीचं काम कधीच संपत नसतं, त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा जगूया असं म्हणायचं नाही, तर आहे तो वेळ व्यवस्थित वापरून जगायचे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचं रोजचं साधारण रुटीन किंवा सवय कमेंटमध्ये नक्की सांगा. यामध्ये तुम्हाला अजून काही पॉईंट ॲड करावेसे वाटत असतील तर ते सुद्धा सांगा, कारण तुमचा अनुभव दुसऱ्या एखाद्या गृहिणीला आणि मला सुद्धा उपयोगी पडू शकतो. अशाच साध्या पण आयुष्य बदलणाऱ्या विषयांसाठी सुवर्णमयी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची इच्छा असेल